काला आहे, लक्षात घ्या. पहिला काला माझ्या भगवंताने गोपाळांच्या समवेत द्वापार युगामध्ये यमुनेच्या किनारी त्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांना एकत्र करून काला केला. खडकी सोडी येला मोठा, आजीचा दही काला गोमटा. पहिला काला भगवंताने केला आणि मग तोच काला 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी केला. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लावाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. 700 वर्षापूर्वी. मग त्यामध्ये एका जातीचा संत नव्हता, नाही का? सगळ्यांना माहितीये ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय रचला. अर्थात वारकरी संप्रदायाची बैठकच मुळात ही आहे की या ठिकाणी कुणीही या रे या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता. सगळ्यांना अधिकार माझ्या ज्ञानोबारायांनी दिला. मग जातीचं बंधन राहिलंच नाही. उलट जे जवळ आले होते त्यांना ज्ञानोबारायांनी शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. ही ज्ञानोबारायांची क्रांती आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या ज्ञानोबारायांचं दुसरी क्रांती म्हणजे पहिले अगोदर ज्ञानोबारायांच्या अगोदर मंदिरामध्येच फक्त कीर्तनं होत होते. कीर्तनं कुठे व्हायचे? मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेर कीर्तनं होत नव्हते. आणि मंदिरामध्ये काही विशिष्ट वर्गालाच प्रवेश होता, काही विशिष्ट जातीलाच प्रवेश होता. त्यावेळी बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश नाही म्हणून नामदेव महाराजांना बरोबर घेऊन, गुरुबा काका, सावता महाराज सर्वांना बरोबर घेऊन ज्ञानोबारायांनी ते कीर्तन पहिल्यांदा वाळवंटात आणलं. आणि आता वाळवंटात कीर्तन आल्यानंतर मग कुणी सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. सगळ्यांना अधिकार आहे, कुणीही या. म्हणून त्या ठिकाणी मग जातीचा भेद नव्हता, धर्माचा भेद नव्हता. आणि जे जवळ आले होते त्यांना शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. आणि संत बनवून अभंग लिहिण्याचा अधिकार. मी जसे अभंग लिहितो तुम्हीही अभंग लिहा. म्हणून सगळ्या जातींची सर्व संतांची जातीनिशी अभंग आहेत. माहिती तुम्हाला? सर्व संतांची जातीनिशी अभंग. सावता महाराज, आमची नाही याची जात, शीतला बागायत आम्हाती मोठला, पाणी जाते फुल झाड. सावता महाराजांची जातीनिशी अभंग आहेत. त्या काळामध्ये देखील अर्थात 100 वर्षापूर्वीचा भारत जर आपण बघितला तर 100 वर्षापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक क्रांती करावी लागली ज्या समाजाकरता, त्या समाजातील संत. 100 वर्षापूर्वी किती गडबड जातीवाद होता सगळ्यांना माहिती आहे की त्या काळात माझ्या अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्रांती करावी लागली की त्या काळामध्ये सामुदायिक ठिकाणी त्या समाजाला येता येत नव्हतं. अर्थात मी स्पष्टच बोलतो, दलित समाजाला सामुदायिक ठिकाणी येता येत नव्हतं. मग त्या ठिकाणी सामुदायिक ठिकाणी पाणी पिता येत नाही. चालायचं असेल तर पायाला झाडू असायचे, पायाचे ठसे उमटू नये म्हणून. आणि थुंकायचं असेल तर गाडगं असायचं. एवढी अस्पृश्यता 100 वर्षापूर्वी पाळली जायची. आणि त्यावेळेस एक महाराज महामानव जन्माला आला, अवताराला आला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी क्रांती केली. सामुदायिक ठिकाणी पाणी पिण्याकरता बंधन आहे ना, अर्थात ती क्रांती करून त्यांना सामुदायिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. लक्षात घ्या. म्हणजे 100 वर्षापूर्वी एवढा कडवट जातीवाद होता. 700 वर्षापूर्वी किती कडवट जातीवाद असेल त्या काळात 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी चोखोबारायांना अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप जोहार, तुमचा महाराज मी महार.
बहु केला झालो देवा, बहु केला झालो तुमच्या उष्टासाठी आलो. कोण? चोखोबर आहे. त्यांनी अभंग लिहिले नाही, त्यांच्या पत्नीने देखील अभंग लिहिले. सोयराबाई. सुखाचे हे नाम आवडीने गावे. कोणी अधिकार दिला? हा, माझ्या ज्ञानोबाराने दिला. लक्षात येते ना? खरी क्रांती आणि खरा काला हा आहे की जिथे विषमता होती, जिथे काही अस्पृश्यता पाळली जायची, त्या काळात माझ्या ज्ञानोबारायांनी संतांना हा अधिकार दिला. म्हणजे जातीचा भेद बघितला नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. म्हणून सर्व संतांना एकत्र बसवून त्या ठिकाणी वाळवंटामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी दुसरा काला केला. आणि तिसरा काला मग ज्ञानोबारायांनंतर नाथबाबा, तुकोबाराय, निळोबाराय आणि मग आता अगदी 70 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी माझे भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, भानुदास बाबा या संतांनी हाच काला गावोगावी जाऊन केला. हा तिसरा काला. विठ्ठल विठ्ठल. तो काला आपल्याला देखील घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, तो काला आपल्यालाही घ्यायचा आहे. आता थोडा वेळ आपण ना भगवंताच्या युगात जाऊ, द्वापार युगात यायचं आहे ना. मग सर्वांनी द्वापार युगात जाऊ थोडा वेळ, आणि मग काल्याचं कीर्तन समाप्तीला आलं की दही हंडी फोडून आपण सर्व काला घेऊ. तोपर्यंत सर्वांनी द्वापार युगात जायचंय. विठ्ठल विठ्ठल. कुणाला येऊ देऊ नका थोडा वेळ. आज झाल्यानंतर मग दर्शन होईल, कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांना दर्शन होईल. लक्षात घ्या, आत्ताच नका, विक्षेप होतो. विठ्ठल विठ्ठल. चला मग द्वापार युगात. द्वापार युगामध्ये सर्व ज्या गवळणी होत्या, इकडे लक्ष द्या, द्वापार युगातल्या ज्या गवळणी होत्या या सकाळी किती वाजता उठत असतील बरं? किती वाजता? 9. हो, सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता नाही उठत कोणी. मग किती वाजता उठत होत्या? आपण किती वाजता उठतो? पण त्या काळातल्या गवळणी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. ब्रह्ममुहूर्त त्याला म्हणतात. अगदी तो 3च्या नंतर आरंभ होतो, 3 वाजाच्या नंतर. आणि त्या गवळणी आता प्रत्येकीच्या घरी काय होतं ना, असं सांगतात की 9 लक्ष गाई नंदाच्या घरी होत्या, नाही का? मग प्रत्येकीच्या घरी कमीत कमी 10,000 हजार तर असतील ना गाई. मग प्रत्येक गवळणीच्या घरी 10,000 हजार गाई होत्या. म्हणजे उठल्यानंतर पहिलं काम काय असेल? गोपाळांना पहिलं काम दूध काढायचं, आणि गवळणीचं पहिलं काम ते सडा सांभाळणे. ते झालं, त्याच्या अगोदर एक काम असायचे, ते नंतर असायचं. उठलं की रात्रीचे इरजू घातलंय दूध, त्याचं आता दही तयार झालंय, आणि ते दही मोठ्या मडक्यामध्ये टाकायचं आणि घुसळण करायचं. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी गेले घरोघरी सकळा. प्रत्येकाच्या घरी घुसळण चालायचं. कसं घुसळण चालायचं? आपल्यासारखं नाही. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण. आता तुम्ही वाजवायचं नाही. राधे कृष्ण, राधे कृष्ण, वा वा. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. बस बस बस, आलं लोणीवर. भरपूर, एवढंच बाबांना भरपूर झालं. भगवान बाबांकरता एवढा परमार्थ भरपूर झाला. बाबांना जास्त नको. बाबा लवकर प्रसन्न होणार.
आणि घुसळण जेव्हा चालू असायचं, घुसळण करता 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 कधी लोणी वर यायचं कळत नव्हतं. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मानी गेले घरोघरी सकळ. आणि मग घुसळण करताना नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, राधे कृष्ण गोपाल. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा, घुम घुम करती. प्रत्येकीच्या घरातून आवाज यायचा डेऱ्याचा, घुम घुम घुम. ते फिरायचं ना मध्ये, रवी फिरला घुम 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 करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. कधी कधी काय व्हायचं, हा भगवंत उठायचा आणि गवळणीकडे सकाळी सकाळीच लोणी खायला जायचं जेव्हा या घुसळण करत असायच्या. लाईट नसायची पूर्वीच्या काळी, भगवंत आलाय कसं कळतच नव्हतं. आणि मग अंधारात ते घुसळण चाललंय, भगवंताने काय करावं, त्या डेऱ्यामध्ये जाऊन बसावं. आता डेऱ्यामध्ये भगवंत जाऊन बसला की जे काही लोणी तयार होते ते तिथंच खाऊन घ्यायचा. आणि गवळणी म्हणायच्या, सासू म्हणायची सुनेला, अगं पोरी हो, अगं लोणी कसं वर येईना. हा म्हणले आत्या 2-3 दिवस झाले थंडीलाही पडली, त्याच्यामुळे लोणी येत नसेल वर. अगं मग गरम पाणी तरी करा. कशाला, त्याच्यात घालायला. ऊन पाणी टाकते, गार पाणी टाकते, तरी लोणी यायला तयार नाही बरं का. उलवणी शिळवणी घालिता परते लोणी येईना, काय झाले दोन्ही सासूबाई कडे ना. काय झालं की लोणी वर येत नाही. तेव्हा सासूला वाटलं ह्याच खात्या की काय, अंधारात काय दिसत आहे. आणि मग ह्याच खातात, तुम्हीच खातात, मला माहित नाही का म्हणले. घुसळण चालू असताना लगेच डेऱ्यातून तुम्हीच खात असेल म्हणले. म्हणून सासूनी सुनेचे गाल पकडावे, मारी ठोस रे दोन्ही गाल रे, घेतले घेतले. आता सासू सुनेला मारते, लोणी येत नाही वर, तुम्हीच खातात या आरोपाखाली. तेव्हा भगवंत आतून बघतोय आणि हसतोय, पाहतोय मार. डेऱ्या मधुनी मार माझा जगजीवन पाहे. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे धन्य धन्य वर्णुनी काय. काय वर्णन करावं त्या भगवंताचं आणि त्या गवळणीचं, असं भगवंताने दररोज करावं. आता गवळणीचं काम त्यानंतर आता आरंभ व्हायचं बरं का. उठल्या, लोणी तयार झालं, रात्रीचं जे होतं म्हणजे 2 दिवसाचं किंवा कालचं लोणी ते आता कढवलं. काय केलं त्याचं, लोणी कढवल्यानंतर काय होतं, आता ते राहिलंच नाही दूध, ते एवढं विपुल प्रमाणात. त्याच्यामुळे लोण्याचं तूप करायचं काही संबंधच राहिला नाही. कढवता येतं का तूप, आम्हाला सर्व येतं. आमचे गुरुवर्य शास्त्रीजींनी आम्हाला सगळं शिकवलंय. बऱ्याचदा आपल्याला ते कढवता येत नाही. तुमचं कढवणं मला माहिती आहे, मी एक कढवणं सांगून देतो कसं कढवायचं ते. सांगू का, पण सांगण्याचे आणि फुकट कोणी सांगत नाही, कळतंय का. तुम्ही म्हणाल महाराज द्या फुकट सांगून, मग आम्ही घरी गेल्यावर हा मग तरीच सांगतो. का सांगतोय, 8 दिवस खाल्लंय की. तेव्हा ते लोणी कढवत असताना ते लोणी आता गोळा तयार झालाय, तो कढईत टाकायचा. आपण काय करतो, कढईत टाकून देतो आणि इकडे भांडे घसरतो, इकडे का आपले काम चालू. जोपर्यंत त्याचा करपलेला वास येत नाही तोपर्यंत जातच नाही तुपाजवळ. तसं नाही, तिथेच थांबायचं. आपण बिरी खाली घालतो ना, बिरी खाली नाही घालायची. मग हळूहळू वर वर चमच्याने वर वर करायचं, तो फेस वर वर करायचा, बिरी वर 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 वर. ते त्याला कढईला चिटकते, खाली शुद्ध तूप राहतं आणि ते तूप एक अगदी शुद्ध होतं. कळतंय ना. अग्नी पण कमीच ठेवायचा, जोरात अग्नी असेल तर ते जळून जाईल. आणि
कळवल्यानंतर जेव्हा वास येतो ते जळू नये म्हणून मग 2-4 तुळशीची पानं टाका. विठाला विठाला. आता या गवळणीने मग सर्व तयार झाले. गोपाळ हा उठल्यानंतर त्याचे स्नान वगैरे झालं, दूध काढलं, सगळं झालं की तो आता रानात गेलाय. द्वापार युगातली घटना सांगतोय, आताच नाही. तो रानात गेलाय आणि या गवळणीने आता डेऱ्यावर डेरा, डेऱ्यावर डेरा, डेऱ्यावर डेरा, म्हणजे सगळ्यात खाली ताकाचा डेरा, त्याच्यावर दुधाचा डेरा, त्याच्यावर दह्याचा डेरा, त्याच्यावर लोण्याचा डेरा आणि त्याच्यावर तुपाचा डेरा, असे डेऱ्याची रास. आणि या गवळणी आता कुठे निघायच्या? बाजाराला. ही बाजारू गवळण आहे बरं का, कळतंय का तुम्हाला? ही बाजारू गवळण आहे. बाजारू गवळण म्हणजे कोणी आपल्या डोक्यात आली, लिहिली, दिली, खिशातून काढली, टाकली, हा घ्या म्हणा बाजाराला. अशा बऱ्याच बाजारू गवळणी आहेत. काल परवा तर एक गवळण मी अशी ऐकली, जायभाई साहेब, गवळण होती, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वनात वनात रे, तुझ्यासाठी आले वनात. अशा बऱ्याच बाजारू गवळणी. आणि या गवळणी कधी चालतात माहितीये का? अभंग 2च होतात नंतर, कीर्तन झाल्यानंतर. आणि 12च्या नंतर जे गवळणीचा सपाटा चालतो सकाळी 4 पर्यंत. गवळणी लोक कटत नाहीत हो. एक अभंग होऊ द्या, सुंदर ते ध्यान, विठोबा रखमाई झाली की लगेच घ्या ना गवळण. अरे थोडे 2-4 अभंग होऊ द्या, लगेच गवळण. परवा तर एक गवळण अशी ऐकली, ती गवळण होती, कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांगना